SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अज्ञातांनी केला बिर्याणीचे दुकान जाळण्याचा प्रयत्न। सविस्तर वृत्त असे, हे आहे रवींद्र गोसावी व त्यांच्या धर्मपत्नी यांचे झटपट बिर्याणी सेंटर नावाचे दुकान। याच दुकानांना रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी येऊन आग लावण्याचा प्रयत्न केला आहे। या आगीत दुकानाचे मागील शेड जळून खाक झाले आहे। नवरा, बायको आणि मुलांसह व्यवसाय करणाऱ्या या गरीब कुटुंबावर कुणी हा घाला घातला असेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। यावेळी बोलताना अधिक माहिती गोसावी कुटुंबियांनी दिली। आम्ही आले ना, तर आम्हाला असं वाटलं कोणी बिडी उडी पिऊन फेकलं असं, आम्ही इग्नोर केलं। पण काल परत आम्ही चक्कर मारून गेले 11 वाजता, परत 11:15 वाजता ही घटना झाली। 11 वाजता आम्हाला फोन आला, 11:15 वाजता कंपनीतून, का तुमचं दुकान पेटलं आहे। डायरेक्ट आदमी साहेबांची गाडी उडी सर्व आले। आम्हाला वाटलं का असं काही। कुठल्या कंपनीतून फोन आला होता? JBM कंपनीतून। तिथे कॅमेरे वगैरे आहे का? कॅमेरे आहे, पण ते त्या बाजूने तोंड आहे, तिकडे त्या बाजूचं तोंड आहे। बरं, ठीक आहे। समोर नाही त्यांचं तोंड। कोणावर संशय वगैरे तुमचा? संशय आता कोणावर घेऊ शकता? संशय नाही ना, आता जे आपले दुश्मन असेल तेच लोक करू शकणार। साहेब, परवाच्या दिवशी मागची गाडी पेटवली होती, तर आम्हाला वाटलं कोणी सिगरेट वगैरे पिणार आणि ती पेटवली, पण काल तर पूर्णच पेटवली। 2-3 दिवसापासून सारखा हाच प्रकार घडतो। आम्ही गेले इथं 15-16 वर्षापासून धंदा करतो। मी, माझा नवरा, मी, माझे लहान पोरं, आम्ही रोजीरोटीसाठी करतो। नाही लोक असं करून काय करायचं, कोणाचे कुण असं काहीच कळत नाही। तुमचं कोणी दुश्मन नाही का, काही नाही का, काही नाही। पोलिसांनी तक्रार केली का? हो, केली तक्रार। पोलिसांनी आता सांगितलं काहीतरी करा, कोणी असेल तर सांगा आम्हाला। म्हटलं ठीक आहे, सांगा। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।